शेतकरी बांधवांनो नमस्कार. मी दत्तात्रय चौधरी आपल्याला महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड यासाठी अनुदान कसे मिळवायचे याची थोडक्यात माहिती देणार आहे. शेतकरी बंधूंनो, आपण वेगवेगळ्या प्रकारची फळबाग लागवड नेहमी करत असतो. प्रामुख्याने आपल्याकडे डाळिंब, अंजीर अशा वेगवेगळ्या प्रकारची फळबाग आपण करतो. आता यामध्ये अनेक प्रकारचे खर्च समाविष्ट असतात, जसे नर्सरीतून रोपं आणणं आहे, ठिबक सिंचन करणं आहे. यासाठी खूप मोठ्या प्रमाणात खर्च येतो. आणि आपला देश समृद्ध व्हावा म्हणून भारत सरकार, आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सरकार वेगवेगळ्या प्रकारचे अनुदान देत असतं. त्यात कृषी विभागातर्फे आपल्याला फळबाग लागवडीसाठी अनुदान मिळतं. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत आपल्याला असे फळबाग लागवडीसाठी अनुदान मिळवता येते. आता यास कोण पात्र आहेत, तर यासाठी सर्वच शेतकरी पात्र ठरतात. परंतु महत्त्वाचा यामध्ये अट अशी आहे की आपल्या 7-12 आणि 8अ वरती 5 एकरपेक्षा जास्त क्षेत्र नसावे. कधी कधी काय होतं की आपल्याकडे सामायिक क्षेत्र असतं. अशा वेळी 7-12 वरील इतर सर्वांचे संमतीपत्र जर आपण घेतले तर आपल्याला असे अनुदान मिळवायला कुठलीही अडचण येत नाही. म्हणजे सगळ्यात महत्त्वाची अट अशी आहे की आपल्या 7-12 आणि 8अ वरती 5 एकरपेक्षा जास्त क्षेत्र नसावे. कमी असेल तर चालते. या व्यतिरिक्त आपल्याकडे आधार कार्ड, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक, याचबरोबर आपल्या ग्रामपंचायतीकडून रोजगार हमी योजनेअंतर्गत मिळालेले जॉब कार्ड असणं आवश्यक आहे. आता ज्यांच्याकडे जॉब कार्ड नाही अशा सर्वांनी आपल्या ग्रामपंचायतीशी संपर्क साधून गावातील आपले जे ग्रामविकास अधिकारी आहेत, ज्यांना आपण ग्रामसेवक असेही म्हणतो, यांच्याकडनं ते जॉब कार्ड मिळवता येते. आता ही सर्व डॉक्युमेंट जी आहेत, जॉब कार्ड, आधार कार्ड, बँकेचे पासबुक, 7-12, 8अ हे सर्व घेऊन आपण आपल्या तालुक्याच्या कृषी अधिकारी कार्यालयातील आपल्या गावचे जे सहाय्यक कृषी अधिकारी असतील यांच्याशी संपर्क साधायचा आहे. आपली सर्व डॉक्युमेंट जर योग्य असतील, मी ज्या डॉक्युमेंटचा उल्लेख केला ही सर्व डॉक्युमेंट जर आपले योग्य असतील तर आपल्याला नक्कीच फळबाग लागवडीसाठी अनुदान मिळते. मित्रांनो, भारत सरकार, महाराष्ट्र शासन, कृषी विभाग आपल्याला वेगवेगळ्या योजनांचा लाभ देत असतं. फरक एवढाच आहे की त्या योजनांचा लाभ आपल्याला घेता आला पाहिजे. आणि हे कृषी राष्ट्र आपल्याला अजून समृद्ध करायचे असेल तर अशा योजनांचा लाभ घ्या आणि आपले जीवन समृद्ध बनवा. धन्यवाद.